ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. घेऊन गेला किती वाजता? 5-6 वाजता. काय झालं? काय आराम केला त्यांनी? टाकलं तसं काहीच नाही केली. काय केलंच नाही उलटी वगैरे. आठवडाभरापूर्वी अर्धांगवायूचा झटका आलेल्या पेशंटच्या डिस्चार्ज होऊन तो घरी गेल्यावर मृत्यू झाल्यामुळे चिडलेल्या कुटुंबियांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगर कॅम्प 4 सरस्वती नगरमध्ये राहणारे लालमन गुप्ता यांना अर्धांगवायूचा झटका आठवडाभरापूर्वी आला होता. त्यांना उपचारासाठी कॅम्प 3 मधील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना शनिवारी 5 वाजता डिस्चार्ज दिला होता. घरी गेल्यावर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे चिडलेल्या कुटुंबियांनी पुन्हा रुग्णालय गाठले. त्यांनी थेट डॉक्टर मोहित गवारे यांना भेटत जाब विचारला. त्यानंतर थेट खुर्च्या उचलून तोडफोड सुरू केली. या घटनेत लॅपटॉप, संगणक आणि काही खुर्च्याचे नुकसान झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डॉक्टर गवारे यांनी मध्यवर्ती पोलिसांशी संपर्क साधला. तत्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि त्यांच्या पोलीस पथकाने रुग्णालय गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.